नमस्कार मित्रांनो, लेखा व कोशागार डिपार्टमेंट अंतर्गत नाशिक या विभागासाठी 2023 मध्ये जाहिरात आली होती बघा, कनिष्ठ लेखापाल या पदासाठी. तर आता सुधारित अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेले. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, सहसंचालक लेखा व कोशागार नाशिक या विभागासाठी जाहिरात आली होती बघा 2023 मध्ये, कनिष्ठ लेखापाल या पदासाठी. तर आता बघू शकता, सुधारित अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेले. कधी जाहीर झालेले बघू शकता, 4 डिसेंबर 2025 ला जाहीर करण्यात आलेले मित्रांनो. खाली बघू शकता, सब्जेक्ट कनिष्ठ लेखापाल पदासाठी गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवाराची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी निवड यादी आहे मित्रांनो ही. बघू शकता. बघू शकता ऑनलाईन पद्धतीने एक्झाम कधी झाली ते बघू. 23/5/2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती बघा. आणि अंतिम निवड यादी पण जाहीर करण्यात आली होती बघा, 23/9/2025 रोजी. खाली बघा काय अपडेट दिलेले. बघा आणि TCS. बघू शकता, एक्झाम कोणी कंडक्ट केली होती. TCSने एक्झाम कंडक्ट केली होती मित्रांनो ही. सुधारित अंतिम गुणवत्ता निवड यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. बघू शकता मित्रांनो, तक्ता क्रमांक 1 खाली बघू शकता तुम्ही. यादी तुमचं नाव आहे का तुम्ही चेक करू शकता. बघा, तक्ता क्रमांक 1 मध्ये 3 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे. तक्ता क्रमांक 2 मध्ये बघू शकता, 3 जणांचं आहे सिलेक्शन. तक्ता क्रमांक 3 बघू शकता, खाली काय दिलेलं मित्रांनो, तुमचा रोल नंबर दिलेले आहे, तुमचं नाव, कॅटेगरी दिलेले, मार्क आणि रिकमेंडेशन रिमार्क. तर बघा मित्रांनो, तुमचं यादीत नाव आहे का चेक करू शकता तुम्ही. बघू शकता खाली काय दिलेले आहे. सोबत सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व निवड यादी आहे बघा. नाशिक या विभागासाठी ही जाहिरात आली होती 2023 मध्ये. खाली बघा, लिस्ट वरची जी लिस्ट होती मित्रांनो, ही दिव्यांगासाठी आहे. कन्फ्यूज होऊ नका. वरची जी ही लिस्ट मी तुम्हाला तक्ता क्रमांक 1, तक्ता क्रमांक 2 आणि तक्ता क्रमांक 3 हे जे आहे ना, दिव्यांगसाठी आहे. तर खाली बघू शकता मित्रांनो, ते 3 जे तक्ते आहेत ना, तर ते दिव्यांगसाठी होती बघा. आणि तर खाली बघू शकता तुम्ही, ह्या लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करू शकता. बघा, एकूण किती कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं बघू शकता. 58 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं मित्रांनो. बघा, तुमचं यादीत नाव आहे का चेक करू शकता तुम्ही. सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.